नमस्कार, आपण पाहत आहात सक्षम महाराष्ट्र न्यूज. रिमझिम पावसाच्या सरी, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तच्या अखंड जयघोषात दुमदुमलेले दत्तशिखर आणि श्रद्धेच्या महासागरात न्हाऊन निघालेला माहूरगड. गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तशिखरावर भक्तीचा महासागर. पावसाची पर्वा न करता हजारो भाविकांनी घेतले श्री दत्तात्रेय महाराजांचे दर्शन. श्री क्षेत्र माहूरगड येथील पवित्र श्री दत्तात्रेय शिखर संस्थानात गुरुपौर्णिमेचा पवित्र सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. दिवसभर रिमझिम पाऊस सुरू असतानाही महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या हजारो भाविकांनी दत्तशिखरावर दर्शनासाठी मोठी गर्दी केली. श्रद्धेसमोर पावसाचाही अडथळा टिकला नाही. प्रत्येक भाविकाच्या मुखी एकच जयघोष, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पहाटे श्री श्री 1008 महंत धनेश्वर भारती महाराज, गुरु मधुसूदन भारती यांच्या शुभ हस्ते वैदिक मंत्रोच्चारात श्री दत्तात्रेय महाराजांचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर देवतांचे पूजन, समाधी पूजन आणि विविध धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावाने पार पडले. यानंतर महंत धनेश्वर भारती महाराज गादीवर विराजमान झाले. पोथी वाचन, गुरुपूजन, आशीर्वचन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर अध्यात्ममय झाला. हजारो भाविकांनी गुरुपूजन करून आशीर्वाद घेतले. या पवित्र सोहळ्यास वासुदेव भारती महाराज, परमेश्वर भारती, धनराज भारती महाराज, चिंतामण भारती महाराज, हरिहर भारती, माधवगिरी महाराज, गजराज भारती, नितेश भारती, अक्षयगिरी यांच्यासह अनेक संत महंत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थांचे व्यवस्थापक GN नाईक, अश्विन माने, विश्वस्थ मंडळ आणि सेवेकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. गुरुपूजनानंतर हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. श्रद्धा, भक्ती आणि गुरुसेवेचा अनोखा संगम अनुभवायला मिळालेल्या या गुरुपौर्णिमा महोत्सवाने दत्तभक्तांच्या मनावर अविस्मरणीय ठसा उमटवला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, देवदत्त श्री दत्तात्रेय महाराज की जय या जयघोषांनी संपूर्ण दत्तशिखर परिसर दुमदुमून गेला. तालुका प्रतिनिधी संजय वडसकर. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी सक्षम महाराष्ट्र न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.